आज बळीराजा शेतकरी संघटना त्याचबरोबर माझे सहकारी मनसे या दोन्ही संघटनेनं तीर्थक्षेत्र विकास आघाडी आटपडी म्हणजे तिसरी आघाडी ह्या आघाडीला पाठबळ देण्यासाठी, ह्या आघाडीला निवडून आणण्यासाठी, ह्या आघाडीचा नगराध्यक्ष झाला पाहिजे यासाठी आम्ही आज या ठिकाणी जाहीर पाठिंबा त्यांना देत आहे। पाठिंबा देण्यापाठीमागची कारणं आम्ही आता त्यांचा जाहीरनामा पाहिला, अतिशय चांगल्या पद्धतीनं या आटपडी शहराची त्यांनी मांडणी केलेली आहे। पाठीमाग गेले 3-4 महिन्यापूर्वी शिवसेनेच्या काही गटाने या ठिकाणी आटपडी नगरपालिका झाल्यानंतर, नगर परिषद झाल्यानंतर काही ठिकाणी आरक्षण टाकली होती। सामान्य गोरगरीब जनतेच्या लँडवरती काही जणांनी आरक्षण टाकले, ते चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकले, त्यांचे कार्यकर्ते वाचवले आणि सामान्य विरोधकांच्या कार्यकर्त्यांच्या लँडवरती आरक्षण टाकले। ते आरक्षण रद्द झालं पाहिजे। किंबहुना जर आपली तिसरी आघाडी जर यशस्वी झाली, आपला नगराध्यक्ष झाला, तर ह्यांचाच काय, ह्यांचा जो प्रशासक म्हणून वर बसलेला आका, त्याच्या छाताडावर बसून आपण हे आरक्षण रद्द करून घेऊ, एवढी ताकद आणि धमक आमच्याही संघटनेमध्ये आहे, या तिसऱ्या आघाडीमध्ये आहे। त्याचबरोबर नगर परिषद करताना माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 30-40 दिवस ताते आपल्याला बसावं लागलं, त्यावेळेस आम्ही पाठिंबा दिला होता। पण काही शिवसेनेच्या हितचिंतकाने तो सुरुवातीचा डाव फेटाळून लावला, पण कोर्टामध्ये तात्या गेल्यानंतर तो नगर परिषदेचा मुद्दा हा मिटला। त्याचबरोबर दुसरा किस्सा असा आहे, भाजपच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं, परवा मी बोललोय, पण भाजपाच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं तर खाली काय चव राहिलेली नाही। वर जो काल चंद्रकांत दादा आले होते, आटपडीच्या विकासासाठी आम्ही पैसे देऊ, ह्याच्या बापाचं राज्य नाही, कायद्याचं राज्य आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या कायद्यांचं राज्य आहे। नगराध्यक्ष कुठला जरी झाला तरी त्यांना पैसे देणं भाग आहे, निधी देणं भाग आहे, एवढंच मी या ठिकाणी बोलतो। पुन्हा एकदा मनसे आणि बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला आम्ही जाहीर पाठिंबा देतोय। सौरभ पोपट पाटील असं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचं या ठिकाणी नाव आहे। त्याचबरोबर त्यांच्या 17 सीट्स आहेत, त्याही सीट्सला आम्ही पाठिंबा देतोय। आटपडीकरांनी चांगल्या मताधिक्यानं त्यांच्यावर मताचा वर्षाव करावा, एवढंच या ठिकाणी बोलतो आणि मी थांबतो।